नमस्कार विद्यार्थी मित्रो, जी के मराठी चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. चला तर आपण आज सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई पेपर हा पाहणार आहोत. यामध्ये आपण मराठी व जी केचे प्रश्न हे कव्हर करणार आहोत. प्रश्न: साधारणतः 1997 ते 2012 या वर्षादरम्यान जन्माला आलेल्या व्यक्तींना काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन ए जेन झेड. पुढील प्रश्न: महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यातून बाहेर काढण्याकरिता उपाययोजना सुचविण्याकरिता पुढीलपैकी कोणती समिती नेमण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन ए परवीनसिंह परदेशी समिती ही नेमण्यात आली आहे. पुढील प्रश्न: 100वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन कोणत्या शहरात आयोजित केले जाणार आहे? उत्तर आहे ऑप्शन बी पुणे या शहरात आयोजित केले जाणार आहे. पुढील प्रश्न: 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा कोण आहेत? उत्तर आहे ऑप्शन ए न्यायमूर्ती रंजन देसाई. पुढील प्रश्न: 2025 सालचे शांततेचे नोबेल पारितोषिकाचे मानकरी कोण? उत्तर आहे मारिया माचाडो. पुढील प्रश्न: 2025 सालच्या महाराष्ट्र भूषण पुरस्काराचे मानकरी कोण? उत्तर आहे ऑप्शन ए राम सुतार. पुढील प्रश्न: जानेवारी 2026 मध्ये कोणत्या दोन राष्ट्रांमध्ये राष्ट्रसमूहामध्ये झालेल्या कराराचा उल्लेख मदर ऑफ ऑल डील्स असा करण्यात येतो? उत्तर आहे ऑप्शन सी भारत युरोपियन युनियन. पुढील प्रश्न: भारताच्या पंतप्रधानांच्या नवीन कार्यालयाचे नाव काय आहे? उत्तर आहे ऑप्शन बी सेवा तीर्थ. पुढील प्रश्न: देशातील पहिल्या सहकार तत्वावरील टॅक्सी सेवा कोणती? उत्तर आहे ऑप्शन सी भारत टॅक्सी. पुढील प्रश्न: UPIचे संपूर्ण फुल फॉर्म काय? उत्तर ऑप्शन डी युनिफाईड पेमेंट इंटरफेस. पुढील प्रश्न: राज्य पक्षी राज्य प्राणी याप्रमाणे राज्य सूक्ष्मजीव अधिकृतपणे घोषित करणारे भारतातील पहिले राज्य कोणते? उत्तर आहे ऑप्शन ए केरळ. 16 वर्षाखालील बालकांसाठी सोशल मीडियाचे वापरावर निर्बंध घालणारा पहिला देश कोणता? उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. पुढील प्रश्न: महाराष्ट्रातील पहिला AI जिल्हा कोणता? उत्तर आहे ऑप्शन सी सिंधुदुर्ग. पुढील प्रश्न: प्रसिद्ध हॉर्नबिल महोत्सव कोणत्या राज्यात होतो? उत्तर आहे ऑप्शन ए नागालँड. पुढील प्रश्न: दहशतवाद तसेच राष्ट्रीय सुरक्षेशी निगडीत गुन्ह्यांचा तपास करणारी भारतातील राष्ट्रीय यंत्रणा कोणती? उत्तर आहे ऑप्शन डी NIA. पुढील प्रश्न: भारतीय न्याय संहिता हा कायदा कोणत्या तारखेपासून देशात अंमलात आला? उत्तर आहे ऑप्शन डी 1 जुलै 2024 पासून अंमलात आला. पुढील प्रश्न: महाराष्ट्र पोलीस अकादमी कोठे आहे? उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक या ठिकाणी आहे. पुढील प्रश्न: खालीलपैकी कोणत्या पदावर महाराष्ट्र पोलीस दलात थेट नियुक्ती नाही? उत्तर आहे ऑप्शन बी पोलीस निरीक्षक. पुढील प्रश्न: पर्यटकांसाठी धबधब्याचे ठिकाण बांधलेला महाराष्ट्रातील पहिला काचेचा पूल कोणत्या धबधब्यावर आहे? उत्तर आहे ऑप्शन सी नापाने धबधबा. पुढील प्रश्न: महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाकडून स्कुबा ड्रायव्हिंगची सुविधा कोठे उपलब्ध करण्यात आली आहे? उत्तर आहे ऑप्शन सी तारकर्ली. पुढील प्रश्न: जिल्हा परिषद अध्यक्षांना खालीलपैकी कोणत्या पदाचा दर्जा प्राप्त असतो? उत्तर आहे ऑप्शन ए राज्यमंत्री. पुढील प्रश्न: महसूल सेवक असे नवीन नामकरण कोणत्या पदाचे करण्यात आले आहे? उत्तर आहे ऑप्शन डी कोतवाल. पुढील प्रश्न: पोलीस स्मृती दिन कधी असतो? उत्तर आहे ऑप्शन बी 21 ऑक्टोबर. पुढील प्रश्न: वर्धेतल्या माणसांच्या नोंदी या पुस्तकाचे लेखक कोण? उत्तर आहे ऑप्शन बी सदानंद दाते. पुढील प्रश्न: मॅकोका कायदा कशाशी संबंधित आहे? उत्तर आहे ऑप्शन सी संघटित गुन्हेगारी. पुढील प्रश्न: प, फ, ब, भ, म हे मराठी भाषेतील वर्ण उच्चार स्थानावरून कोणत्या प्रकारात मोडतात? उत्तर आहे ऑप्शन डी ओष्टे प्रकारात मोडतात. पुढील प्रश्न: बहिरंग या शब्दाची योग्य संधी कोणती? उत्तर आहे ऑप्शन सी बही अधिक अंग. पुढील प्रश्न: धनवान या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप कोणते? उत्तर आहे ऑप्शन सी धनवती. पुढील प्रश्न: सला ते सला नाते हे प्रत्यय कोणत्या विभक्तीचे आहेत? उत्तर आहे ऑप्शन डी चतुर्थी.
पुढील प्रश्न, कोण रे तू या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार कोणता? उत्तर आहे ऑप्शन सी प्रश्नार्थक सर्वनाम. पुढील प्रश्न, पिकलेला आंबा यातील विशेषणाचा प्रकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन बी धातुसाधित विशेषण. पुढील प्रश्न, गणेश फार वेगात धावतो या वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. उत्तर आहे ऑप्शन सी वेगात. पुढील प्रश्न, आला दारी हा उभा वसंत फेरीवाला, पोते खांद्यावर सौद्याचे देई ज्याला त्याला या काव्यपंक्तीतील अलंकार कोणता? उत्तर आहे ऑप्शन सी चेतना गुणोक्ती. पुढील प्रश्न, आबाळागत तुझी माया आम्हावर राहू दे या पंक्तीतील अलंकार ओळखा. उत्तर आहे ऑप्शन डी उपमा अलंकार. पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी इतरांशी न जुळणारा पर्याय ओळखा. उत्तर आहे ऑप्शन डी रत्नाकर. पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी इतरांशी न जुळणारा पर्याय ओळखा. उत्तर आहे ऑप्शन डी प्रणिपात. पुढील प्रश्न, 12 लोकांनी केलेल्या कारभाराला काय म्हणतात? उत्तर आहे ऑप्शन ए 12 भाई. पुढील प्रश्न, रामप्रहार म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन सी पहाटेची प्रसन्न वेळ. पुढील प्रश्न, हाताचा मळ असणे म्हणजे काय? उत्तर आहे ऑप्शन सी अतिशय सोपे काम. पुढील प्रश्न, फट म्हणता ब्रह्महत्या या म्हणीचा अर्थ काय? उत्तर आहे ऑप्शन सी क्षुद्र कारणावरून मोठी आपत्ती येणे. पुढील प्रश्न, इतरांशी न जुळणारा पर्याय ओळखा. उत्तर आहे ऑप्शन डी उंबर फोडून केंबर काढणे. पुढील प्रश्न, वाक्यातील रिकाम्या जागी योग्य अलंकारिक शब्द कोणता? सतत भटकंती करणारा म्हणजे? उत्तर आहे ऑप्शन सी पिंपळावरचा मुंजा. पुढील प्रश्न, 5 अमृतांचा समुदाय या विग्रहाच्या सामासिक शब्दाचा समास कोणता? उत्तर आहे ऑप्शन बी द्विगु समास. पुढील प्रश्न, खालील पर्यायापैकी इतरांशी न जुळणारा पर्याय कोणता? उत्तर आहे ऑप्शन सी अवनती. पुढील प्रश्न, काल आमच्याकडे पाहुणे आले आणि आज परत गेले यातील उभयान्वयी अव्यय कोणते? उत्तर आहे ऑप्शन सी आणि. पुढील प्रश्न, भाकरी या शब्द कोणत्या भाषेतून मराठीत आलेला आहे? उत्तर आहे ऑप्शन ए कानडी या भाषेतून मराठीत आलेला आहे. पुढील प्रश्न, रियाची मराठीची वही प्रियाने परस्पर प्रज्ञाला देऊन टाकली म्हणतात ना? प्रश्नचिन्ह. उत्तर आहे ऑप्शन डी हलव्याच्या घरावर तुळशी पत्र. पुढील प्रश्न, टिपूवर चांदणे पडणारी रात्र कोणती? उत्तर आहे ऑप्शन बी पौर्णिमेची. पुढील प्रश्न, डॅश डॅश आजचा सामना जिंकलात तुम्ही या वाक्यातील रिकाम्या जागी कोणते केवलप्रयोगी अव्यय येईल? उत्तर आहे ऑप्शन ए शाब्बास. पुढील प्रश्न, पुढीलपैकी स्त्रीलिंगी नाम कोणते? उत्तर आहे ऑप्शन डी देवता. तर हा होता सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस शिपाई पेपर यामधील जी के व मराठी व्याकरणचे प्रश्न. तर असे सर्व जिल्ह्यांचे पेपर पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि कमेंट करा.